जुन्नर सुरुंगस्फोट प्रकरणातील गौण खनिज माफिया संजय जयस्वालसह इतरांवर कारवाई करण्यास तहसीलदार टाळाटाळ का करतात? नेमकं गौण खनिज माफियांना अभय देण्याचं कारण काय? यांचं विविध प्रकारचे प्रश्न समोर येत आहेत। याबाबत तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात गौण खनिज माफियांविरोधात कारवाई करण्याऐवजी ज्या भागात स्फोट झाला त्या भागातील शेतकऱ्यांना नोटिसा दिल्याची माहिती दस्तूरखुद्द तहसीलदारांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे। याबाबत त्यांच्याकडे शेतकऱ्याला दिलेल्या नोटीसची मागणी केली असता त्यांनी अद्यापपर्यंत नोटीसची कॉपी प्रसार माध्यमांना दिली नाहीये। यामुळे या प्रकरणात नेमकं काय चाललंय? गौण खनिज माफियांना आवर घालणार कोण? गौण खनिज माफियांना कायद्याचा धाक आहे की नाही? कायदा राबवणारे त्यांचं संरक्षण करताय का? असे अनेक प्रश्न जुन्नरसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहेत। यामुळे अशा गौण खनिज माफियांवर तहसीलदार कारवाई करण्याचं धाडस करतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।